सुप्रसिद्ध असलेला मुरुड जंजिऱ्याचा जंजिरा किल्ला एका वेगळ्या दृष्टिकोनातून, त्याच्या बांधकामाच्या दृष्टिकोनातून पाहता येईल का? त्याचं बांधकाम कसं, कुठे, काय आणि त्यातील नाविन्य शोधण्याचा हा एक छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न. किल्ला म्हणजे फक्त अभेद्य किल्ला, अजिंक्य किल्ला असं नव्हेच. याच्यात कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या अननोन आहेत, कधी पाहण्यात आल्या नाहीत किंवा काहींनी त्या जाणून बुजून दाखवल्या नाहीत. आपण आज त्याच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुरुड जंजिऱ्याहून 4 किलोमीटर पुढे आलात की फेरी बोटीतून तुम्हाला जंजिऱ्याचं प्रथम दर्शन होतो. आडवा पसरलेला जंजिरा तुम्हाला मोहवतोच. सागरी लाटांच्या सानिध्यात आसपासचा प्रदेश पाहत, दगडी प्रदेश पाहत तुम्ही किल्ल्याचं मेन दरवाजात येतात. किल्ल्याच्या बाहेरचा तटबंदीचा भाग आजही त्याच्या बलाढ्यतेची साक्ष देतो किंवा आजही तो तसूभरही हरलेला नाहीये. महादरवाजातून प्रवेश करताच तुम्हाला पंचायतन लागते. याला पीर पंचायतन म्हणतात, पण सिद्धी हा तर मुस्लिम, मग पंचायतन तिथे कशी? जंजिऱ्याच्या बांधकामाचा विचार करताना या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, पण पद्मदुर्गावरनं नजर मात्र हलवायची नाहीच. जंजिरा किल्ल्यावर सर्वात महत्त्वाची वास्तू की काय असेल किंवा साधन सामुग्री काय असेल तर ही कलाल बांगडी तोफ. हिच्या बांगड्यासारख्या रचना नीट पाहायच्यात. खरोखर एक तोफेचा, बांधणीचा त्या काळातला अप्रतिम नमुना. ही पंचधातूची तोफ आहे. कितीही गरमी असू द्या, कितीही उष्णता असू द्या, ही तोफ अजिबात गरम होत नाही. पण पुनश्च एकदा, ही तोफ काही सिद्धीनी बनवली नाही किंवा बांधली नाही किंवा ओतली नाही. हा किल्ला घेण्यासाठी जे विविध राज्यकर्ते आले त्यांनी किल्ला जिंकण्यासाठी या तोफा आणलेल्या, पण त्यांना परत जाताना ते मात्र घेऊ शकलं नाही. नंतर इथे त्यांनी सिद्धीने त्या तोफा जंजिऱ्यावर बसवल्या. ही गोमुखी तोफ, पण काही जण याला लांडा कासम असंही म्हणतात. ही तोफ जरा नीट पाहायची, मग याची इथली खरी गोम कळते. याचं जे तोंड आहे ते गोमातेच्या याच्याप्रमाणे आहे. शिंगपासून सगळं काय दिसतात. एक मुस्लिम राज्यकर्ता, कट्टर मुस्लिम असलेला गोमातेची तोफ बनवेल का? जंजिऱ्यावर एकूण 3 मोठ्या तोफा आढळतात. कलाल बांगडी, लांडा कासम आणि चावरी. ही त्यातली तोफ महत्त्वाची, कारण याला मध्ये एक सांगाडा तुम्हाला व्यवस्थितरित्या पाहता येतो. या तिन्ही तोफा पंचधातूच्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत या कोणत्याही टेम्परेचरला गरम होत नाहीत. त्यामुळे या वापरणं आणि फायर करणं सोपं जायचं. पण पुन्हा एकदा, या तोफा जंजिरेकर सिद्ध्यांनी बनवल्या नाहीत. तोफ कोणी बनवली हे बघण्याकरता त्याच्यावर असलेली चिन्ह जरा काळजीपूर्वक पाहायचीत. मग त्याचा ओरिजिनल निर्माता कोण, फाउंडर कोण, मेकर कोण हे नक्की कळत जाते. पण जंजिरा किल्ल्यावरील तोफांचं महात्म्य इथेच संपत नाही. ही एक तोफ पहा, जी कडेला, तोंडाला नाही तर बाजूच्या कडेला एकदम पातळ अशी टोकदार आहे. अशी तोफ तुम्हाला इतरत्र कोठेच आढळत नाही. ती फक्त आणि फक्त जंजिऱ्यावर आढळते. ती एकदा व्यवस्थितरित्या त्याची टोकं पाहून घ्यावीतच. या तोफांच्या पुढे गेलेत की छतावर असलेली ही छोटी छोटी दगडं लावून केलेली रचना एकदा व्यवस्थित कावा. हे महत्त्वाचं बांधकाम आहे. जंजिऱ्याच्या बांधकामात तुम्हाला जागोजागी इंडियन पद्धतीचे आणि वेस्टर्न पद्धतीचे टॉयलेट्स दिसतात. जंजिरा किल्ल्यावरील सर्वात महत्त्वाचं जर काय असेल बांधकामाच्या दृष्टीने तर हा पाण्याचा, गोड्या पाण्याचा तलाव. त्यावेळच्या 2000 लोकांची तहान हा एकटा तलाव भागवायचा. हा दगडात खोदून बनवलेला तलाव आहे. जितके सैनिक आहेत त्यांच्या आराम के साथ ताण भागू शकतो. पण आता मात्र याच्या सुंदरशा मासे तुम्हाला पाहायला मिळतात आणि खूप छान रीतीने वाढतात. आज एवढी वर्ष होऊनही याचं बांधकाम जसं तेव्हा होतं तसंच्या तसं मजबूत आणि बलाढ्य आजही आहे. जंजिरा किल्ल्यावरील बांधकामातील रेखीवता, कोरीवपणा पाहायचा असेल तर त्याचे दरवाजे नीट बघायचे. इथे आजही तुम्हाला प्रत्येक दरवाजावर 2 कमळ पुष्प आणि दरवाजाचे कोरीव मेहरब दिसतेच. जंजिरा किल्ल्याच्या जिथे या तोफा आहेत वरच्या भागात, तिथे एकदा उभं राहायचं आणि आपल्या चहूबाजूला किल्ल्याचं यथार्थ दर्शन घ्यायचं. मग इथल्या जागेचा त्यांनी कसा उपयोग केलेला आहे, कुठलं बांधकाम केलं की ते योग्य राहील याची तुम्हाला खात्रीच पटते. एकदा हा अनुभव घ्यावाच. एक मात्र खंत सतत मनाला डाचत राहते. याची तटबंदी, बुरुज हे जेवढे बलाढ्यतेने आजही उभे आहेत, काळाला टक्कर देत, तिथल्या आतल्या किल्ल्याच्या इमारती मात्र पूर्णपणे ढासळल्यात. आज आपल्याला अंदाज लावावा लागतो की अरे हे इथे असू शकतं, पण तटबंदी मात्र आजही मजबूत आहे त्याचं बांधकाम. कष्टकरी मुंग्यांनी जंजिरा किल्ल्यात केलेलं हे मातीचं वारूळ ही पाहण्यालायकच. जंजिरा किल्ल्यावरील काही गोष्टी थक्क करतात, काही चकित करतात, तर काही मनात प्रश्न उद्भवतात, प्रश्न निर्माण करतात की हे
असं का आणि हे असं कशामुळे झालं? जंजिरा किल्ल्यातलं रेखीव आणि मजबूत काम बघायचं असेल तर थोडासा आपला अँगल बदलायचा, सरळच्या ऐवजी थोडं क्रॉस व्हायचं. एकदा तुम्ही क्रॉस झालात की याचं खरं दगडीपणा आणि त्याचा मजबूतीपणा का आला असेल हे तुम्हाला कळत जातं. पण त्याच्याकरता थोडं बेंडिंग व्हायला शिकलं पाहिजे. मुरुड जंजिरा किल्ल्याला 2 दरवाजे आहेत, एक महादरवाजा आणि एक दरवाजा समुद्राच्या साईडला, तो दर्या दरवाजा. इथून उभं राहिलं की तुम्हाला अक्षरशः समोरील भाग क्लिअर कट होत जातो. इथूनही एकदा आतमधल्या भागाचं निरीक्षण नक्की करावं. तुम्हाला बऱ्याचशा वेगवेगळ्या अँगलनी ते वास्तू उभा राहिलेल्या दिसतात आणि त्या खऱ्या अर्थाने तुम्हाला त्यावेळेचं आधुनिक विज्ञान समजावून सांगतातच. परंतु तुम्ही मध्यभागी आल्यात की एक गोष्ट तुम्हाला आश्चर्यचकित करते. हा किल्ला जर सिद्धींनी बांधला, मुसलमानांनी बांधला, तर येथे 10व्या शतकातलं महादेवांचं शिवलिंग असलेलं मंदिर कसं काय, ते का? हे सर्व तर आहेच, पण एक गोष्ट मात्र तुम्हाला इथे प्रकर्षाने जाणवते. इथला प्रत्येक दगडाचा चिरा ज्या प्रकारे बसवलाय, ज्या प्रकारे हे बांधकाम केलंय, ते अक्षरशः अप्रतिमच्याही पुढे नक्कीच आहे. इथे काही भुयारं होती असं म्हटलं जातं. इथले बरेचसे इतिहासकार त्याबाबत वाच्यता करतात, पण सद्यस्थितीत मात्र असा कोणताही प्रॉपरली ज्याला शास्त्रशुद्धरित्या म्हणता येईल किंवा दाखवता येईल असं काही आढळत नाही. पण जंजिरा किल्ल्यातील कुठल्याही खिडकी झरोख्यात उभं राहायचं आणि समोर ताप फेसाळणारा दिसणारा अरबी समुद्र, सिंधू सागर पाहायचाच. जंजिरा किल्ल्याच्या एखाद्या उंच जागी उभं राहून बाले किल्ल्याचा भाग आणि खाली पसरलेलं ह्या किल्ल्यातली जी रचना आहे ती पाहावी. नगर रचना म्हणजे ज्याला म्हणतात टाउन प्लॅनिंग, ते कसं असावं, प्रत्येक जागेवर काय असावं, याचं एक उत्कृष्ट उदाहरण तुम्हाला या मुरुड जंजिऱ्याची किल्ल्यातील नगर रचना किंवा टाउन प्लॅनिंगमध्ये दिसते. जेव्हा किल्ला राबता होता, व्यवस्थित होता, तेव्हा या किल्लेदाराच्या वाड्याचं काम काय असेल हे तुम्हाला त्याच्या आत्ताच्या अवशेषावरनं लक्षात येतच. काही असू द्या, पण आजही ते एवढ्या वर्षानंतर, अक्षम्य दुर्लक्षानंतरही ते दिसते. या नगर रचना व्यवस्थित काळजीपूर्वक पाहतच पुढे सरकत राहील. खालच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाताना तुम्ही एखाद्या खोल 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 दरीत, गुहेत जात आहात असा भास तुम्हाला होत राहतो. हेच कारण होतं की खाली ही जी कोठार वगैरे इथे असायची आणि त्यामुळेच हा किल्ला सुरक्षित राहिला आणि इथल्या अन्नधान्य मिळत राहायचं. पाहाल तेव्हा तो डोळसपणे पहा. कुठल्याही पूर्वग्रहाला आणि कुठल्याही पूर्व इतिहासाला बळी न पडता वास्तवात काय दिसतंय याच्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं तर खरा इतिहास सगळ्यांना समजेलच.